शहरातले जेल रोड भागात गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या विविध प्रकारच्या आंदोलनांना पालकमंत्री जयकुमार रावल यांनी भेट देत कारवाईचं आश्वासन दिल्याने जेल रोडवरील सर्व आंदोलने तुर्तास स्थगित करण्यात आले आहेत. तर गर्भवती महिलेला त्रास देणाऱ्या तालुका पोलीस स्टेशनच्या पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी थेट एसपींना फोन केल्याचं दिसून आलं. त्यामुळे पालकमंत्र्यांच्या समय सूचकतेसह आंदोलकांची समस्या जाणून घेतल्याने सर्वत्र कौतुक होत आहे. उमेद अभियानात झालेल्या कथित भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाईच्या मागणीसाठी बिराड आंदोलनाला बसलेल्या महिलांचं आंदोलन, शहरातल्या विविध प्रकारचे अतिक्रमण जमीनदोस्त करण्यासाठी सुरू असलेल्या संविधान सेनेचं उपोषण, अजनाळ येथील महिलांनी तालुका पोलीस आणि विरोधात पुकारल्याने आंदोलन यासह विविध प्रकारच्या आंदोलनांच्या ठिकाणी पालकमंत्री जयकुमार रावल यांनी भेट देत आंदोलकांच्या समस्या जाणून घेत समस्या सोडवण्याचं आश्वासन दिलं. तर संवेदनशीलतेसह महिला भगिनींसाठी काम करणाऱ्या पालकमंत्र्यांनी अजनाळ येथील गर्भवती महिलेला तालुका पोलीस स्टेशनच्या कर्मचारी कुणाल पान पाटील व विशाल पाटील यांच्यावर कारवाईसाठी थेट एसपींना फोन केल्याने पालकमंत्र्यांची महिलांविषयी असलेली कळकळ या निमित्ताने दिसून आली. एकंदरीतच आपल्या संवाद कौशल्यासह कामाच्या जोरावर पालकमंत्री जयकुमार रावल यांनी जेल रोडवरील सर्वच आंदोलकांच्या मागण्या जाणून घेत पूर्ण करण्याच्या आश्वासन दिल्याने जेल रोड सध्या तरी आंदोलन मुक्त झाल्याचं दिसून आलं. अजनाळ या गावामध्ये पारधी समाजावरती तालुका पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी जो अन्याय केला, अर्ध्या रात्री अजनाळ गावामध्ये जाऊन एक गर्भवती स्त्री व त्यांच्या सोबत वृद्ध वयातील 2 व्यक्ती वरिष्ठ या लोकांना पोलीस आणि लेडीज कॉन्स्टेबल नसताना त्या महिलेला धरून व त्या माणसांना धरून सरळ पोलीस स्टेशनला आणलं. पोलीस स्टेशन मध्ये त्यांना बराच वेळ थांबवून ठेवलं. थांबवून ठेवल्यानंतर त्यांच्याकडनं 1 लाख रुपये घेतले आणि त्यांना लांब जाऊन त्या ब्रिजच्या खाली सोडून दिलं कुसुंब्या गावामध्ये. तर आज पालकमंत्री साहेब इथे आले असता आमरण त्यांनी उपोषण चालू ठेवले होते. पालकमंत्री आले असता त्यांच्यावर जवळ त्यांनी आपली व्यथा व कथा मांडली. पालकमंत्र्यांनी सरळ एसपी साहेबांना फोन लावला. एसपी साहेबांशी चर्चा करून त्या 2 पोलीस कॉन्स्टेबल वरती कारवाई करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आज पारधी समाजाचं आमरण उपोषण जे आहे ते पालकमंत्र्यांच्या हस्ते सोडवण्यात आलं. काय सांगणार, आपण सकाळी तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले, काय त्या आंदोलनाचं यश आलं, काय सांगणार? आमच्या आंदोलनाची कुठल्याही प्रकारची दखल न घेतल्यामुळे आज आम्ही आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. त्यात पोलिसांनी मज्जाव करून आम्हाला परत पोलीस स्टेशनला घेऊन गेले. तिथून आम्हाला आंदोलन स्थळी सोडलेलं आहे. त्या अनुषंगाने त्यांची दखल घेऊन माननीय पालकमंत्री जयकुमार राव साहेब आणि राम बदाने साहेब आमदारजी ग्रामीणचे हे या ठिकाणी येऊन त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे की संबंधितांवर गुन्हे दाखल करू, कार्यवाही करू आणि गुरुवारी आम्हाला त्या ठिकाणी बोलवलेलं आहे. ते कलेक्टर ऑफिसला येणार आहेत. गुरुवारी आम्हाला फोन करून त्या संदर्भामध्ये त्यांची आमच्याशी चर्चा करणार आहे. परंतु या ठिकाणी जोपर्यंत संबंधितांवर गुन्हे दाखल होत नाही आणि जोपर्यंत त्यांच्या उदरनिर्वाहासाठी ह्याच्या काही मशनी आहेत तोपर्यंत त्यांना मिळत नाही, तोपर्यंत आमचं आंदोलन हे मागे घेतलं जाणार नाही. या ठिकाणी फक्त महिलांचं जे काही बिराड आंदोलन आहे ते बिराड आंदोलन या ठिकाणी मागे घेतलं जाईल. परंतु 11 ते 6 शासकीय वेळेनुसार आमचं जे काही आंदोलन आहे ते आंदोलन जोपर्यंत गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत आमची आंदोलनाची जी काही पायरी आहे ती सतत न्याय मिळेपर्यंत आमची चालू राहील. पण नाही, हा प्रश्न मला माहितीच नाही. तुम्ही आंदोलनाला बसले माहित नाही, पण आम्ही हे सगळे हे दिलेले आहेत. पहिले तर आता बॅकवर्ड जावं लागेल, मागे जाणं आणि पुढे जाणं म्हणजे आता आपण नवीन जे त्यांना आपण आता एक 2-4 बचत गट मिळून एक प्रकल्प राबवायचा आपल्याला. आपली इच्छा आहे की आपण डिग्री करतो तर त्याच्यामध्ये यांना एक त्यातून मोठा आहे ते 2-4 लोकांना घ्यावं लागेल. म्हणजे आपल्याला इच्छा आहे की 2-4-5 गावांना त्याच्यामध्ये किती बचत गट मध्ये किती महिला? 10 महिला एका बचत गटात आहेत. असे भरपूर बचत गट आहेत. ते आपल्याला ते कुठलं तुमच्या हातात येते त्याच्यामध्ये यांना सामावून घ्या. नंबर 1. नंबर 2, हे कोण करणारे बोगस काम आहे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे अधिकारी 3 अधिकारी 3 वर्ष राहतात, खातात, जातात. नाही, याच्यामध्ये दादा 20 वर्ष म्हणजे 2011 पासून त्यांची बदलीच झाली नाही. म्हणून यांनी एवढा नंगानाच सुरू केलाय. महिलांना धमक्या देणं, आम्हाला गाव गुंडांकडनं सुद्धा धमक्या आल्या ना. खूप त्रास दिला गेला 4 महिन्यात. परत येणार आहे हो त्यावेळेस मला आपण भेटा. हो.
दोन लोक भेट कोणता आहे तो अधिकारी जरा दाखवा मला. हे सगळे अधिकारी आहेत नावं घेतलेले. उद्धव धारणे, लोकेश सोनवणे, अक्षरशः गावागावात जाऊन दादा आमची बदनामी केली. मी आमदार असताना आहे का आम्ही मागणी केली, आंदोलन केलं की मानव विकास धुळे जिल्ह्यात घ्यावा, शिंदखेडा तालुक्यात घ्यावा. त्याच्यासाठी आपण केलं. तर हे 11 वर्षापासून दरवर्षीची निधी येते, काहीतरी माती मुरुम करून काहीतरी टाइमपास करतात. याच्यामध्ये आम्ही सगळे मुद्दे दिलेले आहेत दादा. या सगळ्या मुद्द्यांची चौकशी व्हावी, निष्पक्ष चौकशी व्हावी, निष्पक्ष चौकशी व्हावी. आमच्या मशिनरी ज्या उद्देशाने दिलेल्या होत्या आम्हाला. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.